पूजाला कळा सुरू होताच सुजित तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेला. पुढचे काही तास हुरहुर, काळजी आणि वाट पाहण्यात गेले. जेव्हा आतून रडण्याचा आवाज आला तेव्हा सुजित, आजी, आजोबा आणि बाळाची दीदी सगळेच आनंदले. दीदी तर आनंदाने नाचायलाच लागली. ती दीदी होणार आहे हे तिला जेव्हा आईबाबांनी सांगितलेलं होतं, अगदी तेव्हापासून तिला त्याला बघायची इच्छा आणि घाई झाली होती. इतके महिने वाट पाहून पाहून ती आता कंटाळलीच होती. डॉक्टरांनी आत जायला परवानगी दिल्याबरोबर सगळे आत गेले. त्या छोट्याशा रूममध्ये आनंद ओसळून वाहत होता. सुजितने बाळाला उचलून घेतले आणि पटकन त्याची पापी घेतली. आणि जेव्हा बाकी सगळे बाळाला बघण्यात गुंग होते तेव्हा सुजित पूजाकडे बघत उभा होता. हळूच तिच्या डोक्यावरून हात ठेवून त्याने विचारलं, कसं वाटतंय आता? तिने पण हसूनच उत्तर दिलं, मोकळं, छान. त्याला परीच्या वेळचे आठवले, जेव्हा पूजा परी झाल्यावर खूपच थकली होती आणि तिच्या हातात बाळ दिल्यावर तर ती घाबरूनच गेली होती. पण यावेळेला पूजा जरा कमी थकलेली दिसत होती आणि पुष्कळच बिनधास्त देखील वाटत होती. शेवटी 5 वर्षाचा अनुभव गाठीशी होता, आईपणाचा. सगळे स्थिर स्थावर झाल्यावर सुजित, आजोबा आणि परी घरी जायला निघाले. आजी रात्री थांबणार होती हॉस्पिटलमध्ये. गाडीत बसताच परी म्हणाली, भूक लागली. मग काय तिच्या आवडीच्या रेस्टॉरंटमध्ये जेवण करून रात्री ते सर्व घरी पोचले. परी तर दिवसभर मस्ती करून थकूनच गाडीतच झोपून गेली होती. तिला कडेवर उचलून सुजित घरी आला. तिला बेडवर झोपून तो बाहेर आला. बाबांना पण दिवसभर दगदग झाली होती. ते पण थकून झोपले गेले होते. सुजितला मात्र झोप येत नव्हती. आत्ताच्या आत्ता उठून हॉस्पिटलमध्ये जावं असं त्याला वाटू लागलं होतं. आजीच्या ऐवजी आपणच थांबायला हवं होतं असं त्याला वाटलं. पूजाला जर काही लागलं रात्री तर याची चिंता त्याला वाटायला लागली होती. म्हणून त्याने पूजाला फोन केला. तिच्याशी बोलल्यावर त्याला जरा कुठं बरं वाटलं. मग तो उठून झोपायला गेला. रात्री उशिरापर्यंत मित्र-मैत्रिणींचे, नातेवाईकांचे फोन येत होते. सगळ्यांशी बोलता बोलता मध्यरात्र उलटून गेली. सकाळी परी उठली आणि सुजितला पण उठवू लागली. सुजित पण आज ताबडतोब उठला. कितीही झोप येत असली तरीही आज आईकडे जा असं म्हणता येणार नव्हतं. उठून तो फ्रेश होऊन आला तर परी खेळत बसली होती. परी, दीदी जा ब्रश करून ये, मी दूध गरम करतो असे म्हणून तो किचनमध्ये जायला निघाला. तू करून दे मला ब्रश, परीने फरमान काढले. अगं तुला येतो ना करता, मग कर ना, सुजित किचनमधून म्हणाला. तशी परी त्याच्याजवळ येऊन बिलगली, नाही आज तूच करून दे, मम्मा तर करून देते मला ब्रश, मी स्कूलमध्ये जाते तेव्हा. आता मात्र सुजितला टेन्शन आलं. इतक्या 5 वर्षात कधी असं झालंच नाही की तो आणि परी दोघेच दिवसभर एकटे. आज पहिल्यांदाच त्याला परीला ब्रश करून द्यावा लागणार होता. पूजाच परीला रोज तयार करायची डे केअरमध्ये पाठवायला. कसंबसं त्याने तिला ब्रश करून दिला. मग दूध गरम करून तिला कपमध्ये दिले. तिने पण पटकन दूध संपवले आणि आपण बाळाला बघायला कधी जायचं असं तिने विचारलं. बस तयार होऊन निघूया, तो म्हणाला. परी पण आजोबांना उठवायला पळाली. सुजितने पूजाला फोन करून विचारलं, काय आणायचं आहे का? ते सगळे विचारून घेतल्याने चहा आणि नाश्ता बनवून सुजित अंघोळीला गेला. बाबा पण आले तयार होऊन. त्यांना चहा देऊन सुजित परीला म्हणाला, परी लवकर तयार हो, आपण निघू थोड्या वेळात. त्यावर परी म्हणाली, मला आंघोळ कोण घालणार? सुजितने अगदी मस्करीत बोलला, आज आंघोळीला सुट्टी, तुला हवा तो ड्रेस घालून ये. तर परी उड्या मारत तिच्या रूममध्ये गेली. तिचा आवडता ड्रेस घालून आली. असा इतका झगमग ड्रेस घालून आलेली पाहून सुजितला हसूच फुटलं. अगं आपल्याला हॉस्पिटलमध्ये जायचं आहे, पार्टीला नाही, तो समजावण्याच्या सुरात म्हणाला. तशी परी म्हणाली, पण हाच माझा फेवरेट ड्रेस आहे, मला हाच घालायचा आहे. अगं पण हा ड्रेस तर मम्मानी पार्टीसाठी आणलाय ना, मग आज घालशील तर खराब होऊन जाईल. पण अशा लॉजिकला भीक घालेल तर ती परी कुठली? ती अगदी हाच ड्रेस कसा तिला आज घालणे आवश्यक आहे हे पटवायला लागली. सुजित मनात म्हणाला, बॅलिस्टर होशील पोरी. त्याने असहाय्यपणे बाबांकडे पाहिले. बाबा मात्र आपण त्या गावचेच नाहीत, आपण काही ऐकलंच नाही की पाहिलं नाही असे भासवत मोबाईलमध्ये डोके घालून बसले होते. नेहमी त्याच्या जागी पूजा असायची आणि तो बाबांच्या जागी. आज त्याला पहिल्यांदाच आपल्या नाकर्तेपणाची लाज वाटली आणि पूजाबद्दल आदर द्विगुणित झाला. रोज सकाळी या मायलेकींची खडाजंगी त्यांच्या माहितीची होती, पण तो नेहमीच पूजाला जाऊ दे ना, लहान आहे ती, करू दे तिला जे करायचं आहे ते, हेच ऐकवायचा. अगदी आणीबाणीची परिस्थिती आली तरीही.
आज पण त्याने हात टेकले होते. मग परी आनंदाने पळाली. हे महाभारत झाल्यावर बाबा म्हणाले, अरे परीला काही खायला दे ना, तिला भूक लागली असेल. परी पण लगेच ब्रेड जाम मागू लागली. सुजितने ब्रेड दिले. परी लगेच जाम मागून घेतले. मी टाकणार असं म्हणत ती जामची बाटली हातात घेतली आणि अख्खी बाटलीच उपट धरली. तिला काही समजायच्या आत सगळे जाम अंगावर सांडले, कपड्यावर पडले. ते पाहून परी जोरजोरात रडू लागली. उगी उगी करत तिला शांत करण्याचा प्रयत्न सुजित करत होता. नंतर सुजितने सगळे स्वच्छ करून परीला बाथरूममध्ये घेऊन गेला. आता तिला अंघोळ घालण्याशिवाय काही पर्यायच नव्हता. त्याने आज पहिल्यांदा तिला अंघोळ घातली होती. इतके पाणी नको घेऊस, इतका साबण नको लावूस असे काही ना काही म्हणता म्हणता परीच्या मनासारखी अंघोळ घालून दिली. त्यामुळे परी तर सुजितवर भारीच खुश झाली. डॅडी तूच रोज अंघोळ घालून देत जा, ती आनंदाने म्हणाली. सुजितला हसूच आलं. खरं म्हणजे त्याला पण भारी मज्जा झाली होती. तिला अंघोळ घालताना, ती पाण्यात दंगा करताना पाहून आजपर्यंत आपण का नाही कधी हे केलं याचेच त्याला आश्चर्य वाटले. त्याला कधी कधी पूजा म्हणायची परीला अंघोळ घाल, पण तो नेहमीच मला नाही घालता येत असे म्हणून उडवून लावायचा. अशी कशी नाही येत, स्वतः तर करतोस ना. पूजाच्या या प्रश्नाला त्याच्याकडे कधीच उत्तर नसायचे. खरं म्हणजे त्याला भीती वाटायची. तिला परीने पुन्हा तिचे आवडते कपडे घातले. तिचा आवडता तो बो लावून तिला दिला. इतके सर्व करता करता उशीर झालाच होता. हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यावर त्याने बाळाला उचलून घेतलं. बराच वेळ तो आणि परी बाळासोबत खेळत होते. नाईलाजाने उठून तो आईला घरी सोडायला गेला. आई पण थकली होती. रात्रभर बाळ रडत होते, त्यामुळे अजिबातच झोप झालेली नव्हती. पण नातवाच्या पुढे झोपेचं खोबरं झालेलं तरी चालेल होतं. लगेच बाळ कसा सुजितसारखाच हुशार आहे हे सुजितला ती सांगू लागली. अगं आई, तो फक्त रडत होता रात्रभर, त्यात त्याची हुशारी कशी कळली तुला? सुजित हसत म्हणाला. न कळायला काय झालं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, आई म्हणाली. आईवडिलांचे आजी आजोबा झाले की नातवांपुढे लॉजिक वगैरे गुंडाळून ठेवतात, हे खरं आहे. त्याने परीच्या वेळेस ते पाहिलं होतं. ही पहिलीच नात असल्याने विशेष कौतुक होतं. तिची आईने अंघोळ केली तोपर्यंत सुजित जेवण घेऊन आला. थोडं आईसाठी ठेवून बाकी बाबांसाठी त्याने डबात भरून घेतलं. मग परत हॉस्पिटलला गेला. पूजा आणि बाळ झोपले होते. त्याने बाबांना डबा दिला. पूजाला तर हॉस्पिटलमध्येच जेवण मिळत होते. परी आता कंटाळलेली होती. दोघेही झोपले असल्याने तिला मुळीच दंगा करता येत नव्हता. सुजित आल्यावर तिला बरं वाटलं. डॅडी मला बोर होते, ती खुसफुसत म्हणाली. मग थोड्या वेळाने सुजित तिला बाहेर घेऊन गेला. समोरच दुकान होतं. तेथे जाऊन त्याने पूजासाठी कार्ड घेतले. तिच्या आवडीची फुले घेतली. बाळासाठी फुगे घेतले. बाळासाठी चॉकलेट्स घ्यायचं का, परीने विचारलं. अगं बाळाला दात कुठे चॉकलेट खायला, बाळ फक्त दूध पितो बेटा, हसू आवरत सुजित म्हणाला. हो खरंच की, परी म्हणाली. पण आपण तुझ्यासाठी चॉकलेट्स घेऊ शकतो आणि माझ्यासाठी, परी आश्चर्याने म्हणाली. हो, तू दीदी झालीस ना आता, म्हणून तू तुझ्यासाठी गिफ्ट घेऊ शकतेस. मी आणू का चॉकलेट, परी आनंदाने उड्या मारू लागली. सुजितने हो म्हणताच परी चॉकलेट्स आणायला पळाली. हातात मावेल इतके चॉकलेट पाहून सुजित हसला. परीने सुजितला सगळे चॉकलेट्स दिले. डॅडी, हे माझ्यासाठी आणि हे तुझ्यासाठी, मम्मासाठी आणि हे आजी आजोबांसाठी, असे तिने डिक्लेअर केले. आता सुजितला मनापासून कौतुक वाटले. असे सगळ्यांसाठी आणायला ही कधी शिकली, इतकी मोठी झालीसुद्धा आणि आपल्याला तर कळलंच नाही. त्याने पटकन तिला उचलून तिची पापी घेतली. त्याने सगळे सामान घेतलं आणि परीला जेवायला घेऊन गेला. तिची आवडती डिश ऑर्डर केली. आज पहिल्यांदाच तो परीला एकटा जेवायला घेऊन गेला होता. तिची आवडती डिश मिळाल्यावर तिला चवीने खाताना पाहून त्याला हसू येत होतं. दर घासाला यम्मी यम्मी म्हणत ती खात होती. आपल्या लेकीला इतकं पोट भरून जेवताना पाहून समाधानाने तो पाहतच राहिला. तोपर्यंत इकडे पूजा उठली होती. बाळ झोपलं होतं. बाबा त्यांचीच वाट पाहत होते. त्याने बाबांना आणि परीला घरी सोडून पुन्हा हॉस्पिटलला आला. कालपासून त्याला आणि पूजाला बोलायला वेळच मिळालेला नव्हता. आता दोघेच रूममध्ये होते. कशी आहेस, झोप झाली का थोडी तरी, त्याने विचारलं. छे रे, पूजा वैतागून म्हणाली. मॅडम, आता तर पुढचे 4-5 महिने झोपायला नाही मिळणार आपल्याला, सुजित हसत म्हणाला. परी कशी राहिली, त्रास दिला का तिने सकाळपासून जे काही झालं होतं ते सगळं सुजितने सांगितलं. पूजाला तर हसूच येत होतं. परी खूपच समजूतदार झाली, एकदम मोठी झाल्यासारखी वाटते, सगळं आपल्या हाताने करते, सुजित कौतुकाने म्हणाला. तेवढ्यात बाळराजे उठले. सुजित पटकन उठून बाळाजवळ गेला. त्याचे डायपर पाहिले, ओले वाटले. त्याने डायपर चेंज केले. त्याला पूजाजवळ देऊन हात धुवून आला. पूजा त्याच्याकडे बघतच राहिली. सुजित, तुला डायपर चेंज करता येतं?
ती अविश्वासाने म्हणाली, "येत नाही, पण तुला पाहिले ना करताना परीच्या वेळेस. ते काही रॉकेट सायन्स नाही." तो हसत म्हणाला. पूजा अजूनही डोळे मोठे करून बघत होती. "बघ पूजा, परीच्या वेळेस मी जास्त शक्यतोवर मी जबाबदारी घेत नव्हतो. शिवाय तू पण वर्षभर घरी होतीस, त्यामुळे निभावून गेलं. पण आज मला जाणवलं की मी किती काही गोष्टी मिस केल्या आहेत. परी बघता बघता मोठी झाली. तिला आता वर्षभराने आपली गरज पण राहणार नाही रोजची कामे करायला. मला आता यावेळेस असं काही होऊ द्यायचं नाही." यावर पूजा प्रसन्नतेने हसली, कारण गोड धक्काच तिच्यासाठी होता. इतक्या गडबडीत तो पूजाचे गिफ्ट द्यायला विसरला होता. तो गाडीतून सगळे सामान घेऊन आला. पूजाला कार्ड दिले आणि फुले दिले. परीने घेतलेले सगळे चॉकलेट्स त्याच्याकडेच राहिले होते. त्यामधील एक चॉकलेट पूजाला देऊन एक त्याने स्वतःजवळ घेतले. लेकीने दिलेले चॉकलेट त्याला आता जास्तच गोड लागत होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.